राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पुढारी न्यूजशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केलेले आहेत। त्या संदर्भात बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत। राष्ट्रवादीच्या आशीर्वादामुळे 14 साली फडणवीस किंवा भाजप सरकार सत्तेत आल्याचा थेट आरोप पुढारी न्यूजवर पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे। काय झालंय की चव्हाण साहेब आज जे काय बोलतायत ते इतिहासाबद्दल थोडंसं जास्त बोलतात असं मला वाटतं। खरं तर अनुभवी नेते जेव्हा ते पंतप्रधान कार्यालयामध्ये काम करत होते तसं त्यांचं काम हे ब्युरोक्रेसीचं काम होतं, म्हणजे राजकीय नव्हतं। आणि ते ब्युरोक्रेसीचं काम एखाद्या अधिकाऱ्यासारखं काम फार सुंदर पद्धतीने त्यावेळेस त्यांनी तिथं केलं। राजकारण त्याच्यापेक्षा फार वेगळं असतं। आणि जेव्हा महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री बनले, म्हणजे ज्या पद्धतीने महाराष्ट्राचा विकास व्हायला पाहिजे होता, फाईल पास केल्या जायला पाहिजे होत्या, त्या कदाचित त्यांना तो अनुभव नसल्यामुळे राजकीय त्याच्यात फार विलंब झाला आणि त्याचा फटका हा नक्कीच परसेप्शनवर झाला। म्हणजे महाराष्ट्रामधल्या लोकांना असं वाटलं सरकार काहीच करत नाही, फाईलच काही पास होत नाहीयेत आणि त्याचा परिणाम हा इलेक्शनला नक्कीच तिथं झाला। मला असं वाटतं की एवढा अनुभवी नेता ज्याला पंतप्रधानांच्या ब्युरोक्रेसी कार्यालयाचा तिथं एवढा मोठा अनुभव होता, त्यांनी आज युवांना काय पाहिजे, धोरणात्मक काय बदल केले पाहिजे, आज हे सरकार धोरणात्मक कसं फसतंय, कसं चुकतंय याच्यावर कुठेतरी तिथं बोललं पाहिजे, त्याच्यावर वेळ घालवला पाहिजे। जुन्या गोष्टी आणि जुने ज्या काही गोष्टी उखडून काढून आज त्याचा काय फायदा होणार नाही। राष्ट्रवादी काँग्रेसमुळे आमची सत्ता गेली 14 साली असंही म्हणताय। नाही, कसं असतं की आता जेव्हा सगळेच कमी पडले, म्हणजे ज्याच्यामध्ये आमच्याही पक्षातले नेते, कारण का शेवटी 10 वर्ष आपली सत्ता होती, त्यानंतर कुठं ना कुठं ते अँटी इन्कम्बन्सी होते। त्यामुळे पवार साहेबांची स्टाईल काय आहे की ठीक आहे आम्ही कमी पडलो, आता आम्ही काम करणार, लोकात जाणार, कष्ट घेणार, ही साहेबांची स्टाईल आहे। ते कोणावर खापर कधी फोडत नव्हते। पण इथं जर आपण बघितलं जे काही आम्ही ऐकतोय त्याच्यावर जर तुम्ही आम्ही एकत्र होतो आणि मग राष्ट्रवादीमुळेच आम्ही कमी पडलो, मग कुठंतरी तुम्ही जी रिअल गोष्ट आहे की ज्या गोष्टी स्वीकारायला पाहिजे की काही निर्णय घेण्यामध्ये आम्ही कमी पडलो, नाहीतर पुढचा पक्ष त्यावेळेस सोशल मीडियामध्ये फार पुढे होता, मग त्याच्यावर पांघरून टाकल्यासारखं होतं। राजकारणामध्ये सगळ्याच गोष्टीवर तुम्ही पांघरून टाकत गेला तर मग हळूहळू आपण इररेलेव्हंट होतो, म्हणजे आपलं महत्व हे फक्त मीडिया पुरतच राहतं, ऍक्टिव्ह राजकारणात आपण एवढं महत्वपूर्ण राहत नाही। त्यांनी अनेक म्हटलंय माझे काही निर्णय हे राष्ट्रवादी काँग्रेसला आवडलेले नव्हते, त्यामुळे 14 साली जरी सत्ता आली असती त्यांनी मला मुख्यमंत्री व्हायला दिलं नसतं असाही आरोप केलेला आहे। मग ते मुख्यमंत्री होणार नव्हते 2014ला, म्हणून मग त्यांनी मुद्दामूनच सरकार येऊन नाही दिलं असं आपण म्हणायचं का? असंही तिथं होऊ शकतं। आणि माझं असं म्हणणं आहे की कुठले निर्णय राष्ट्रवादीचे होते, कुठले कुठले होते हे सांगण्यापेक्षा ते मुख्यमंत्री असताना असे कुठले निर्णय घेतले गेले जे लोकांसाठी फार महत्वपूर्ण होते आणि ते त्यांच्या अधिकारामध्ये होते, ते पण त्यांनी तिथं सांगितलंय आणि ते आम्हाला योग्य वाटले। तर आता सुद्धा आम्ही बोलू की त्यावेळेस आम्ही एकत्रित असताना सरकार तेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि त्यांनी चांगलं काम केलं। पण माझं एवढंच म्हणणं आहे, दुसऱ्याबद्दल अशा पद्धतीने बोलण्यापेक्षा मोठे नेते त्यांनी काय चांगलं त्यांच्या सहीली नाही तर त्यांच्या अधिकारात झालं हे सुद्धा लोकांना तिथं सांगितलं तर नक्कीच त्यांच्याही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ते काय गोष्टी आहेत त्या समजून घेऊन आता प्रचारामध्ये त्या गोष्टी वापरता येतील। नाही, पण ह्या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची त्यावेळेला काही चूक झाली होती का? मग कारण त्यावेळेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होत्या, पवार साहेबांनी थेट आरोप केले होते की सह्या मारायला यांचा हात पुढं धजावत नाही असा। हे बघा, 2014च्या इलेक्शनमध्ये लोकांमध्ये जे काही वातावरण आहे ते समजून घेण्यासाठी सर्वच देशातले विरोधी पक्ष जे होते ते कमी पडले। त्यामुळे चूक काय होती की लोकांतलं वातावरण काय आहे हे समजून घेण्यामध्ये आपण कमी पडलो, ही चूक। त्याच्याच बरोबर तिथे मी 15 लाख देणार वगैरे ह्या ज्या काही घोषणा भाजपकडनं आणि भाजपच्या मोठ्या नेत्यांकडनं तिथं खोकल्या गोष्टी, मोकळ्या गोष्टी ज्या केल्या त्याला काउंटर करायला आपण कमी पडलो, ही मात्र चूक झाली। त्यामुळे चूक ही इलेक्शनच्या स्ट्रॅटेजी बाबतीत आपली झाली असेल, पण त्यानंतर मग आम्ही पक्ष संघटनेवर लक्ष देऊन जे काही पुढे चांगलं करता येईल हे केलं। त्यामुळे आम्ही कोणावर खापर फोडण्यात वेळ नाही घालवला, पवार साहेबांनी आणि कोणी पण। देवेंद्र फडणवीस केंद्रात जातील अशी चर्चा आहे, त्यांना पर्याय नाही असं म्हणतात पृथ्वीराज चव्हाण, आणि त्याचबरोबर त्यांनी प्रतिस्पर्धी त्यांचे सगळे संपवले, ह्या मताशी
तुम्ही सहमत आहात किंवा राष्ट्रवादीची काय प्रतिक्रिया आहे? नाही नाही, हे बघा, जेव्हा या देशामध्ये या देशाच्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आपल्याला इराणकडनं तेल मिळणं बंद झालं, इथं पेट्रोल डिझेलचे रेट भाव वाढले, तेव्हा पंतप्रधानांनी घोषणा केली की कुणीही प्रायव्हेट विमानं वापरायची नाही, अतिरिक्त खर्च करायचा नाही. साधी एक घोषणा होती, ती मुख्यमंत्री साहेबांना ऐकावं लागली, उपमुख्यमंत्र्यांना ऐकावं लागते. त्यामुळे भाजपची स्टाईल कशी आहे की वरून आदेश आला तर ऐकावंच लागतं. आता वरून जो आदेश आला की देवेंद्र फडणवीस साहेबांना तिथं एखादं महत्वाचं पद म्हणजे दुसरं मत म्हणजे मुख्यमंत्री पंतप्रधान पद आहे नाही आहे तो भाजपचा विषय आहे, पण दुसरं जे शिक्षण मंत्री पदाची चर्चा आहे आणि ती आम्ही स्वीकारणार नाही असंही चव्हाण म्हणतात. नाही, मला वाटत नाही शिक्षण मंत्र्यांची चर्चा असेल, नाही तर असेल तर कदाचित मग आपल्या मुख्यमंत्री साहेबांनी फायनान्स मागितलेला असेल. त्यामुळे काय चर्चा झाली ती त्यांनाच तिथं माहिती. या देशामध्ये पंतप्रधान पद हे एक महत्वाचं पद असतं, त्यानंतर डिफेन्स एक पद महत्वाचं असतं, त्याच्याच बरोबर होम डिपार्टमेंट एक महत्वाचं असतं, आणि तिसरं जे महत्वाचं पद नाही तर इक्वली महत्वाचं पद आहे ते आहे फायनान्स. त्यामुळे फायनान्स देत नसतील म्हणून हे जात नाहीत का यांना जायचंच नाही हे पंतप्रधान साहेबांना आणि मुख्यमंत्री साहेबांनाच माहिती. याच्यात आपण वेगळ्या काही पतंग उडू शकत नाही. शेवटचा दादा एक प्रश्न आहे. विलिनीकरणाची चर्चा अजूनही राजकीय वर्तुळामध्ये आहे. केंद्राकडून असं सांगण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये अशी आहे की दोन्ही राष्ट्रवादी तुम्ही आधी एक व्हा, एक राष्ट्रीय अध्यक्ष ठरवा आणि मग आमच्याकडे या, मग एनडीए मध्ये आम्ही सहभागी करून घेऊ. कितपत तथ्य आहे? नाही, दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित झाल्या मग सुनेत्रा काकी ज्या पक्षाच्या प्रमुख आहेत अजितदादांच्या पक्षाच्या, त्या पक्षाला भाजपला सोडावं लागेल ना. मग भाजपला सोडलं तर मग एनडीए बरोबर आम्ही कसं जाणार? पक्ष हे दोन एकत्रित तेव्हाच येऊ शकतील जेव्हा एनडीएच्या विरोधात लढण्याची भूमिका त्या पक्षाची असेल. पण तसं तिथं वाटत नाही, कारण का तो पक्ष आता बऱ्यापैकी कमकुवत झालेला आहे. फक्त सत्ता आहे, सत्ता 2 वर्ष भोगायची, याच्यात त्या वातावरणामध्ये तो पक्ष आहे. आणि तो पक्ष त्या वातावरणामध्ये असेल तर तुम्हाला माहिती, काल पवार साहेबांनी सांगितलं आता लढलं पाहिजे, रस्त्यावर गेलं पाहिजे, लोकांच्या हितासाठी संघर्ष केला पाहिजे, आणि त्या अनुषंगाने आम्ही सर्वजण या सरकारच्या विरुद्ध संघर्ष करतोय. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकास खवडेसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.